मराठी पत्रकारितेच्या दीपस्तंभाला अभिवादन. विश्रामगृहात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती उत्साहात साजरी. मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य संपादक आणि समाज प्रबोधनाचे अग्रदूत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी महागाव येथील विश्रामगृहात सर्व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. 1812 ते 1846 या काळात आपल्या विचारांनी आणि लेखणीने समाज जागरूक घडवून आणणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांची 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेच्या युगाची मूर्तमेढ रोवली. यामुळेच त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक आणि आद्य संपादक म्हणून गौरवण्यात येते. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की दर्पण आणि पुढे सुरू केलेल्या दिनदर्शन या पहिल्या मराठी मासिकामुळे समाज प्रबोधन, शिक्षण आणि वैचारिक सुधारणांना दिशा मिळाली. कार्यक्रमादरम्यान मराठी पत्रकारितेची आजची भूमिका, सामाजिक बांधिलकी आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेची गरज यावर विचारमंथन करण्यात आले. बाळशास्त्री जांभेकर यांचा निर्भीड प्रबोधनात्मक वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी पत्रकार बांधवांनी व्यक्त केला. ही जयंती केवळ स्मरणाची नव्हे तर जबाबदार आणि लोकहितवादी पत्रकारितेचा पुनरुच्चार करणारी ठरली. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी दैनिक लोकमतचे प्रतिनिधी संजय भगत, गजूभाऊ वाघमारे यांनी प्रास्ताविक केले, तर पत्रकार संघाचे अध्यक्ष यांनी आभार व्यक्त केले. सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी SK शबीर, महागाव.